श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी 27 एप्रिल ते 3 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हा आठवडा तुमच्यासाठी परिवर्तनाचा ठरणार आहे का? करिअरमध्ये काही मोठी संधी मिळणार आहे का, की एखादे आव्हान तुमची परीक्षा घेणार आहे? आर्थिक बाबतीत लाभ होईल का, की खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल? प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल का, की काही गैरसमज निर्माण होऊ शकतात? आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला कोणती काळजी घ्यावी लागेल? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते सकारात्मक बदल घडू शकतात? चला तर मग जाणून घेऊया वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा ऊर्जा, आत्मविश्वास आणि अंतर्मुख विचारांचा संगम घेऊन येणार आहे. तुमच्या मनात काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची इच्छा निर्माण होईल आणि तुम्ही त्या दिशेने ठोस पावले उचलाल. काही जुने प्रश्न किंवा अडचणी आता सुटण्याच्या मार्गावर येतील. या काळात तुमची अंतर्ज्ञानशक्ती अधिक प्रबळ होईल, त्यामुळे योग्य आणि चुकीचे यातील फरक ओळखणे तुम्हाला सोपे जाईल. मात्र भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, कारण अतिभावनिक प्रतिक्रिया तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतात. हा आठवडा तुम्हाला स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची आणि नवीन सुरुवात करण्याची संधी देईल. करिअर आणि व्यवसाय या आठवड्यात तुमच्या कामात प्रगती दिसून येईल. तुमची मेहनत आणि चिकाटी यामुळे वरिष्ठांचे लक्ष तुमच्याकडे वेधले जाईल. एखादा महत्त्वाचा प्रोजेक्ट तुमच्या हातात येऊ शकतो, ज्यामुळे तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. सुरुवातीला थोडा ताण जाणवेल, पण तुमच्या आत्मविश्वासामुळे तुम्ही तो सहज हाताळाल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन संधी घेऊन येईल. एखादा नवीन करार किंवा भागीदारी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. मात्र कोणतेही मोठे आर्थिक निर्णय घेताना घाई करू नका. सखोल विचार करूनच पुढे जा. आर्थिक स्थिती आर्थिकदृष्ट्या हा आठवडा सुधारणा घेऊन येईल. उत्पन्नाचे काही नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. मात्र अचानक येणाऱ्या खर्चांमुळे थोडा ताण येऊ शकतो. गुंतवणुकीसाठी हा काळ मध्यम आहे. नवीन गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. जुन्या गुंतवणुकीतून थोडा लाभ मिळू शकतो. बचतीवर भर दिल्यास भविष्यातील अडचणी टाळता येतील. प्रेम आणि नातेसंबंध नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा भावनिक चढ-उतार घेऊन येऊ शकतो. जोडीदारासोबत काही मुद्द्यांवर मतभेद होण्याची शक्यता आहे, पण शांतपणे संवाद साधल्यास ते सहज सोडवता येतील. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे, जी पुढे जाऊन महत्त्वाची ठरू शकते. कुटुंबामध्ये थोडे तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊ शकते, पण तुमच्या समजूतदारपणामुळे परिस्थिती सुधारेल. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा थोडी काळजी घेण्याचा आहे. मानसिक ताण आणि थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांती घेणे अत्यावश्यक आहे. झोपेची कमतरता टाळा आणि योग्य दिनचर्या पाळा. योग, ध्यान आणि हलका व्यायाम यामुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारची ऊर्जा मिळेल. पचनाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता असल्याने आहारावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थी आणि शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित केल्यास चांगले परिणाम मिळतील. काही विषय कठीण वाटू शकतात, पण सातत्य ठेवल्यास तुम्ही त्यावर मात करू शकता. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना थोडा अधिक प्रयत्न करावा लागेल, पण त्याचे फळ नक्की मिळेल. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि योग्य नियोजन तुम्हाला यशाच्या जवळ नेईल. महत्त्वाचे सल्ले भावनांवर नियंत्रण ठेवा. निर्णय घेताना संयम बाळगा. अनावश्यक वाद टाळा. स्वतःवर विश्वास ठेवा. उपाय दररोज श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण करा. मंगळवारी हनुमान चालीसा पठण करणे लाभदायक ठरेल. तसेच गरजूंना अन्नदान केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढेल. एकूण वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा परिवर्तन, आत्मपरीक्षण आणि प्रगती यांचा समतोल साधणारा ठरणार आहे. सुरुवातीला काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे न घडल्यामुळे थोडी अस्वस्थता जाणवू शकते, पण हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने फिरताना दिसेल. तुमचा आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता तुम्हाला योग्य मार्गावर ठेवतील. करिअरमध्ये मेहनतीचे फळ मिळेल आणि काही नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगल्यास स्थिरता टिकून राहील. नातेसंबंधांमध्ये संवाद महत्त्वाचा ठरेल. समजूतदारपणे वागल्यास गैरसमज टाळता येतील आणि नाती अधिक मजबूत होतील. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषतः मानसिक ताण कमी करण्यावर लक्ष द्या. विद्यार्थ्यांनी सातत्य आणि एकाग्रता ठेवली तर चांगले परिणाम मिळतील. हा आठवडा तुम्हाला आव्हानांमधून शिकवण देणारा आणि पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. संयम, सकारात्मकता आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर तुम्ही या आठवड्यात चांगली प्रगती साधू शकता. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा बदल, शिकवण आणि प्रगती यांचा संगम आहे. काही आव्हाने येतील, पण तुमचा आत्मविश्वास आणि जिद्द यामुळे तुम्ही त्या सहज पार कराल. करिअर आणि आर्थिक क्षेत्रात सुधारणा दिसून येईल, तर नातेसंबंधांमध्ये थोडी समजूतदारपणा आवश्यक आहे.
एकूणच हा आठवडा तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची आणि पुढे जाण्याची संधी देणारा आहे. योग्य निर्णय आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास तुम्ही या काळात उत्तम यश मिळवू शकता. धन्यवाद.